निफाड तालुक्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री मतोबा महाराजांच्या मूर्तीची आणि दानपेटीची चोरी होऊन 7 ते 8 दिवस होऊन गेलेत। मात्र पोलीस प्रशासनाला चोरट्यांचा शोध लागला नसून यामुळे संतप्त भाविक आणि ग्रामस्थांनी आज संभाजीनगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। तीन जानेवारी 2026 पासून पुढील 15 दिवस मतोबा महाराजांचा यात्रोत्सव चालत असतो। यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। देवाची महापूजेसाठी रथामधून मूर्त्यांची आवश्यकता असते, परंतु मूर्त्या चोरीला गेल्यात आणि यामध्ये सदर प्रकरणाचा अद्यापही तपास लागलेला नसून अनेक अधिकारी, आमदार, खासदार या ठिकाणी भेट देऊन गेलेत, सूचना देऊन गेले, परंतु अद्यापही चोरटे सापडले नसून सदर प्रकरणाचा तपास तातडीनं होणं गरजेचं असून यासाठी ग्रामस्थांनी हे रास्ता रोको आंदोलन केलं होतं। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या नैताळे गावचं ग्रामदैवत फक्त नैताळे गावचं नसून अवघ्या महाराष्ट्राचं आहे। अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता असलेलं हे दैवत काही अज्ञात समाजकंटकांनी काही दिवसांपूर्वी चोरून नेलेलं आहे। यामुळे केवळ नैताळेकरांच्याच नव्हे, पंचक्रोशीतीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे। प्रशासनाला या ट्रस्टच्या माध्यमातून, या भाविक भक्तांच्या माध्यमातून आज नैताळेकर रास्ता रोको करून संदेश देणार आहे की तुम्ही लवकरात लवकर या चोरांचा शोध घेऊन आमचं आराध्य दैवत आमच्या स्वाधीन करावं, अन्यथा याच्यानंतर बेमुदत असा नैताळे गाव बंद राहील आणि जोपर्यंत महाराजांची मूर्ती आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत हा रास्ता रोको चालू राहील आणि इथून पुढं जोपर्यंत मूर्ती मिळणार नाही तोपर्यंत नैताळे गाव उद्यापासून बेमुदत बंद राहील असं मी सर्व भक्तगणांच्या वतीनं, नैताळे ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला सूचित करतो। नाशिक माझा न्यूजसाठी किरण कुमार आवारे, नाशिक।